नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सरसकट शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार 31 डिसेंबर पूर्वी शेतकऱ्यांचा होणार 7/12 कोरा। तर शेतकरी मित्रांनो, जसं की संपूर्ण शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी। आपण जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की शेतकरी बांधवांचा 7/12 हा कोरा होणार किंवा मग शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार। मग आता खरोखर आजपर्यंत आपण सर्व शेतकरी बांधव जे आतुरतेने कर्जमाफीची वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे का मित्रांनो? आता कर्जमाफी होणार असं आपण सोशल मीडियावरती पाहतच आहोत। तर मग खरोखर कर्जमाफी होणार का? होणार आहे तर ती कोणकोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे, यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांचं किती रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून काल कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आलेल्या आहे किंवा माहिती स्टेटमेंट देण्यात आलेला आहे। तर यानुसार जो काही कर्जमाफीसाठी समिती हवी असते तर ती समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती कर्जमाफीबद्दलचा अहवाल हा एप्रिल महिन्यापर्यंत राज्य शासनाकडे सादरही करणार आहे आणि त्यानंतर त्या अहवालानुसार संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 30 जून पर्यंत केली जाईल अशी माहिती त्यांनी स्वतः काल न्यूज किंवा मग पत्रकारांच्या माध्यमातून दिलेली आहे। मित्रांनो, आता आपण हे जाणून घेऊया कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव कर्जदार आहे किंवा थकीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं किती रुपयांचं कर्ज थकीत आहे, ही संपूर्ण जिल्ह्याने अपडेट आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट लक्षात येऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर शेतकरी बांधवांचं जे कर्ज माफ होणार आहे त्यामध्ये थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे। आता जे शेतकरी बांधव थकीत आहेत म्हणजे 2020 पासून तर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही किंवा मग त्यांनी आपलं कर्ज हे रिन्यू केलेलं नाही, अशा संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजे एकंदरीत कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होत असते तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होत असते, हा मुद्दाही शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे। आता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एकूण 24,73,000 शेतकरी बांधव असे आहेत की ते थकीत शेतकरी आहेत आणि या 24,73,000 शेतकरी बांधवांचं जवळजवळ 35,477 कोटी रुपयांचं कर्ज हे थकबाकीमध्ये आहे। तर आपण पाहिलं तर आता समिती स्थापन झालेली आहे, तिचा अहवालही सादर केला जाईल। मग आपण जिल्हा न्याय अपडेट जाणून घेऊया। मित्रांनो, आपण जर जिल्हा न्याय अपडेट जाणून घेतली तर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2,71,973 शेतकरी बांधव हे थकीत आहेत आणि यांना 3,976 कोटी रुपयांचं कर्ज त्यांचं थकीत आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 1,72,648 शेतकरी बांधवांचं 1992 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,67,273 शेतकरी बांधवांचं 1,471 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 1,65,312 शेतकरी बांधवांचं 268 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,52,561 शेतकरी बांधवांचं 2,04,22 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। आणि त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये 1,52,207 शेतकरी बांधवांचं जवळपास 500 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। बीड जिल्ह्यामध्ये 1,19,188 शेतकरी बांधवांचं 1,464 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,17,402 शेतकरी बांधवांचं 1,360 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,04,529 शेतकरी बांधवांचं जवळपास 1,600 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा विचार केला, वर्धा जिल्ह्यामध्ये 93,532 शेतकरी बांधवांचं 983 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 81,797 शेतकरी बांधवांचं 2,829 म्हणजे 2,829 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 52,716 शेतकरी बांधवांचं 1,093 कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे। आपण जर संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सद्यस्थिती पाहिली कर्जबाकीची तर एकूण शेतकरी आहेत 1,33,44,209।
त्यामध्ये एकूण कर्ज वाटप झालेलं आहे 1,78,265 कोटी। त्यामध्ये एकूण कर्ज वाटप जे झालेलं आहे 2,78,265 कोटी। थकबाकीदार शेतकरी जे आहे तर ते आहेत 24,73,566 शेतकरी। आणि आपण जर एकूण आकडेवारी पाहिली तर एकूण थकबाकीमध्ये येतात 35,477 कोटी शेतकरी बांधव। तर शेतकरी मित्रांनो, ही होती संपूर्ण जिल्ह्याने अपडेट। काही जिल्ह्यांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। उर्वरित जे जिल्हे राहिलेले असतील तर त्यांची अपडेट लवकरच शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी थकीत आहेत, म्हणजे जे शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत आहे, अशा संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही नक्कीच होणार आहे। जसं की देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन देण्यात आलं होतं की संपूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। अगदी त्या पद्धतीने संपूर्ण शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे। आणि यासाठी बरेच शेतकरी नेते असतील, त्या शेतकरी नेत्यांनी जे काही आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाचा कुठेतरी फायदा आता शेतकरी बांधवांना मिळतो आहे असंही आपल्याला म्हणता येईल। मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।